अरे खूप भारी झाला आजचा लुक, त्यामुळे आम्ही आणखीन जास्त वेळ शूट करणार आहे. वाव, माझा आज ब्लॉग कोण काढतंय? अक्षय अठारे. असं कॅफे मध्ये घेऊन आले, अशा अवतारामध्ये सगळे बघताय मला. मॅम बोलताय मी डायरेक्ट साऊथ वरतून उचलून आल्यासारखी वाटतेय. हो खरंच. सो हाय एव्हरीवन, गौरी पवार ब्लॉग्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जर मला फॉलो नसेल केलं तर आधी जाऊन फॉलो करा पटकन. आणि गाईज अशी आहे माझी मॉर्निंग मस्त. आता वाजले 6 आणि मी फुल झोपेतच आहे आणि मला जायचं आहे आज शूटला. आणि मी आज खूप एक्सायटेड आहे. आजचा शूट माझा कुठे असेल? आजचा शूट आहे सखी आणि सखामध्ये, जे की आहे अक्षय अठारे, जे की आहे अक्षय आठरे. आणि मी अठारेच बोलते यार, माझ्याकडनं होऊन जाते ते अक्षय आठरे. त्याने बायोमध्ये लिहून पण मी असंच बोलते, ते सवय झाली आहे मला. अक्षय आठरे आणि छाया मॅमचं. सो त्यांच्याकडे मला शूटसाठी जायचं आहे. मला खूप झोप येते आहे. सो चला आपण आता रेडी होऊ आणि मी डायरेक्ट भेटते तिकडे गेल्यानंतर. आजचा फुल डे खूप जास्त भारी होणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे तिकडे जाण्यासाठी. मला खूप दिवसांनी जायचं होतं. सो आज मी चालले आहे. आजचं डे खूप मस्त होणार आहे. सो तुम्ही पुढे व्हिडिओ कॅरी ऑन करा. मी अक्षय दादाला पण तुम्हाला भेटवते आणि त्याला पण सांगते माझ्या ब्लॉगमध्ये बोल. सो चला, बाय बाय. सो आता चालू आहे माझं प्रिपरेशन, हेअर प्रिपरेशन. मग नाश्ता होईल आणि मग मी समोर दाखवेलच तुम्हाला पुढे. सो स्किन प्रिपरेशन पण झाली आहे आणि आता चालू आहे ज्वेलरी. आणि हे ब्लाऊज वगैरे बघा किती मस्त दिसतंय. ब्लॉगमध्ये घेतलं तर चालेल ना? हो. हाय, तुमचं नाव? दीक्षा सप्पा. इट्स नाश्ता टाइम गाईज, नाश्ता टाइम. सो सगळं प्रिपरेशन वगैरे झालं आहे. ज्वेलरी पण अर्धी बाकी आहे. ब्लाऊज वगैरे मस्त लुक होणार आहे आजचा. आणि इकडे ही प्रिपरेशन चालू आहे. हाय, ब्लॉगमध्ये हाय करा. हाय. हेअरची प्रिपरेशन चालू आहे आता. आणि हे घालायचं आहे आणखी. ते हेअर्स वगैरे पण बाकी आहे. फ्लावर्स, सॉरी. आणि माझा असा टाइमपास चालू आहे. फ्रेडी आणि हे खाली आयन चालू असतं. ठीक आहे. हाय अक्षय दादा. फर्स्ट तुला कॉंग्रॅट्स तुझ्या ड्रीम कारसाठी. तू बघितला का ब्लॉग? नाही आणखी. ओके, ब्लॉग. हो तेव्हाच रिव्हील करणार का? ओके. काय करतेस तू आता? मी का इंजिनिअरिंग करते आणि मॉडेलिंग पण करते. अच्छा, हां मला माहिती आहे. असं वाटतच नाही की मी तुला फर्स्ट टाइम बोलतीये. तुझे ब्लॉग्स बघते ना, CSMS. सो गाईज असा माझा लुक पूर्ण झालेला नाही, आणखी हाफच झालाय. बट बघा किती जास्त प्रिटी दिसतोय. हे बघा, ओ माय गॉड. आणखी तर हे बाकी आहे, खूप सारं बाकी आहे. आणखी लेन्स बाकी आहे. आमचं जरा गोंधळच झाला कारण की खूप सारे काम एक सोबतच चालू आहे मॅम सोबत. आणि मॅम फंबल होत आहे, मी पण फंबल होती. आमचं काय चालू आहे काय माहिती आज. आणि हे क्यूट आता माझ्या वेणीला लागणार आहे. आणि हे सगळं केलंय
नारा माझ्यासोबत आणखी बरेच जण आहे. हो, पण आपली ही मेहनत तर खूप आहे. हा, आम्ही बरोबर आहे, बरोबर आहे. या जुगाडसाठी आम्ही खूप वेळच झटतोय, बट आता माहिती नाही ते झालंय की नाही पूर्ण. Yes, बघू की ते वापस करावं लागणार आहे आता. हो का? म्हणजे तिथे आपल्याला ती ग्लू लावायचं आहे ना इथे. आणि असा झालाय लुक. कसा वाटला लुक? कसा वाटला? मला तर एक नंबर वाटला. थँक्यू. तुम्हीच केलाय, मी का थँक्यू बोलतीये. सो माझा पूर्ण लुक कम्प्लीट झालाय. मी दाखवतेच तुम्हाला. हे बघा किती जास्त प्रिटी दिसतंय सगळं. तर त्यांचा साडी ड्रॅपिंगचा पण क्लास होता, त्यांना हे पण सगळं दाखवलं. आता मी खूप जास्त थकली आहे. आता तर शूट बाकी आहे. पुन्हा आणखी 2 ड्रेपिंग दाखवून त्याचे पण शूट बाकी आहे आणि जेवण पण बाकी आहे. अब बोलो मैम, अब बोलो. नहीं सच में ऐसे वो चीक या लिप शेप इतना प्यारा फोरहेड वगैरे. म्हणजे मला तुला मी बघितलं तेव्हा हो मी जनरली हो नाही म्हणत, पण मला जो लुक पाहिजे होता तर मी असं इमॅजिन करू शकले की ओके फाईन मला हा हिच्यावर होईल म्हणून मी कॉन्फिडन्स होते. थँक्यू. आणि खरंच खूप गोड दिसते, एकदम मस्त. बापरे, असं मेरा वाटतंय तो दिन तुला बन गया. साऊथूनच नाही. तुला मला माहित आहे तुझा हा जर झाला ना छान व्हायरल, बघ तुला साऊथच्या लोकांनी पण नाही कॉल केला. अरे बापरे, मॅम बोलताय मी डायरेक्ट साऊथ वरतून उचलून आणल्यासारखी वाटतीये. हो खरंच. दिन बन गया मेरा आज तो. नंतर मला सांग. यांची सगळ्यांची मेहनत या लुक मागे, यांची पण. हाय हाय. अरे व्लॉग. सो गाइस खाना आ गया है. पहले खाना खा लेते. मी एवढी फंबल होती की मला एवढी भूक लागली आहे. इतना सुंदर बनके मी जेवायला अशी बसली आहे कारण आणखी शूट बाकी आहे आणि या साडीवरती इतकुसं जरी काही पडलं आणि मी तुम्हाला माहिती आहे कशी आहे, आधी याच्यावरतीच पाडलं असतं. सो असं बसलेलं बरं. ओके बाय. आता आम्ही जातोय शूटसाठी. सो हे आहे लोकेशन. गाईज आम्हाला आमचं सगळं शूट झालं आणि आता आठवलंय की हे आणि हे तर बाकीच होतं. बट आता सेकंड लुकसाठी सेकंड पण साऊथ इंडियनच आहे. किती जातो. हा बघा पसारा एका लुक मागे. आणखी ते एक बाकी आहे आणि आमच्यामध्ये जीव बाकी नाही आता. आणि आणखी एक लुक बाकी आहे. हा तर फर्स्टच लुक होता. आणि किती वाजले दाखव. हे बघा, हे बघा टाइम तर पहा. दिसत नाहीये टाइम. 7 वाजले. तू तर 10ला जाणार आहे घरी. हो. मलाच माझं माहिती नाही आणखी. चला आता सेकंड लुक साठी जाऊ आपण. येस लेट्स गो. सो हा आहे सेकंड लुक.
हे बघा मी तुला दिली होती. ह्या 2 साडी एकत्र केल्या आहेत. आणि हे हेवी बघा फक्त किती आहे. अक्षय दादा तुला कसं वाटलं आजचा लुक? अरे खूप भारी झाला आजचा look. त्यामुळे आम्ही आणखीन जास्त वेळ शूट करणार आहे. हो एवढंच आमचं मन भरलं. अरे बापरे हो ना आम्ही इंडोर केला तरी पण आम्ही आता आउटडोर आउटडोर पण करणार आहे. हो. आणि माझं काम कसं वाटलं? तसं मागचे कॅमेरा ब्लॉग घेत जा. बट मला थोडंसं आणखी इतकी कम्फर्टेबल नाही आहे. नाही उलट जास्त चांगली क्वालिटी. ओके आज आतापासून सर्व स्टार्ट देखील करेल. ओके ते पण हा रॉ ना राईट. असं पकडायचं असेल. मला आणखी जास्त- जरा अंदाज येत नाही माझ्याकडनं ना हे कट होतं. असं बघितलं ट्राय करून. हो तूच कर. अच्छा वाव नाही. माझा आज ब्लॉग कोण काढतंय? अक्षय अठारे. ओ माय गॉड. 18 सॉरी सगळ्याकडे हेच होतं. 18 बोलतात सगळे. ओके 18 थँक्यू. येस. आता आम्ही शूटला चाललोय बाहेर. बापरे एवढी ऍक्टिव्ह आहे. खूप जास्त. आणि मी एकदम वीर आहे. मी 4 दिवस किती दिवस केला मी गणपतीचा ब्लॉग. मी 2 वर्षांपासून करतेय. मी 5-6 कंटिन्यू केलं. 6व्या दिवशीपासून करत होते आवाज. हा अभियंतो व्हिडिओग्राफर. फायनली आम्हाला लोकेशन तर भेटलंय. देखते हे आगे. आता अक्षय दादा मॅम ते गेलेत विचारायला अलाउड आहे की नाही फोटोज. बघू. मला तिकडे जाऊन खेळा वाटतं आता. आम्ही बघा शूटसाठी आता कुठे कुठे फिरतोय. आता इथे आलोय फायनली. आणि इथे प्रिटी आहे. इथे मस्त येतील आता. हां मी या साडीमध्ये अरे बापरे किती गोड आहे ते. बापरे किती सारे यार. टच करू वाटते त्यांना. आऊ. सो गाईज मला पळवून आणलंय ते पण अशा अवतारामध्ये. मॅम लग्नामधून पळवून आणलंय का मला? भाई मला हे सगळे कुठे घेऊन आले हे बघा. असं कॅफेमध्ये घेऊन आले अशा अवतारामध्ये. सगळे बघताय मला. झालंय गाईज आता जातोय आम्ही घरी. दादाचे फॅन भेटले तिकडे. गाईज मोन किती मस्त दिसतोय. आणि मी पण. मला सगळे कॉम्प्लिमेंट करतात. मला खूप जास्त भारी वाटतंय. काय 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 हा पुन्हा बोला. काय कशाचं? आता जे बोलले ते आईसचं का? नाही आता काढायला म्हटलं लावायला किती आपण थोडे म्हणजे 3-4 तास चालू असतं. हे नाही ते नाही आणि काढायला अर्धा तास पण नाही. हो एकदम झटपट चालू आहे आता काढणं. कारण की सगळेच थकले. मॅम पण सगळेच. नाही थकले नाही तुला लवकर सोडायचंय ना. हा मला लेट होते. सो फायनली पॅकअप गाईज. सो फायनली माझा पॅकअप झाला आहे आणि आजचा दिवस खूप मस्त गेला सखा अँड सखे अकॅडमीमध्ये. आणि आता मला लेट झालं आहे म्हणून अक्षय दादा आणि मॅम दोघेही मला माझ्या घरी सोडायला येत आहेत. बाय बाय. उद्या टाकणार का ब्लॉग? हो.